रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हो पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा हा माधव बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
मला पुरी करी. माझे झाले यावर माझे झाले गळ्यावर जल. विठ्ठल पितराचे ऋण, विठ्ठल पितराचे ऋण. माझे झाले भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, भार उतरले ओझे. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, भार उतरले ओझे. माझे झाले गळ्यावर जल. विठ्ठल पितराचे ऋण, विठ्ठल पितराचे ऋण. माझे झाले गळ्यावर जल. विठ्ठल पितराचे विठोबा रखुमाई.
पितरांचे ऋण विडले
वाले अगदी बोलायचंच झालं, सांगायचंच झालं तर टेंभुकर घराण्याचा आणि शिंदे परिवारांचा जो काही ऋणानुबंध आहे, अगदी त्या ऋणानुबंधाच्या योगानेच माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तन सेवा आहे म्हणायला हरकत नाही. कारण गेली 3 पिढ्यांपासूनचे असणारे हे संबंध आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा ज्यावेळेस पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला म्हणून निघत असतो आणि तो निघाल्यानंतर या वाटेने येत असताना आपल्या या गावामध्ये ज्यावेळेस माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा दुपारचा विसावा येतो, त्या विसाव्याला आल्यानंतर टेंभुकर दिंडी 2 आणि 3 क्रमांक म्हणून जी रथाच्या पाठीमागे आहे त्या असणाऱ्या दिंडीचं दुपारचं प्रसाद भोजन जर कुठे असेल तर ते आपल्या वस्तीवरती असतो आणि त्या वस्तीवरील असणारा हा आजचा प्रसाद या ठिकाणी असतो दिंडीला, असं नव्हे तर गेली 3 पिढ्यापासूनचे असणारे हे ऋणानुबंध आहेत. अगदीच म्हणजे माझे आजोबा श्री गुरु वैकुंठवासी उद्धव महाराज अर्थात दादा आणि त्यांच्या सोबत असणारेच आमचे मळवलीकर माऊली, आदरणीय माऊलींचा असणारा सहवास, या गावाशी असणारे संबंध आणि टेंभुकर घराणा अगदी तेव्हापासून असणारा हा संबंध आहे आणि त्या ऋणानुबंधाच्या योगानेच आजची आलेली ही कीर्तन सेवा आहे म्हणायला हरकत नाही. विठाला आज आदरणीय सौभाग्यवती कृष्णाबाई आई साहेब यांचे असणारे हे पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. आपण नेहमी म्हणत असतो जीवनाला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणारा असतो, परंतु जाणारा व्यक्ती जरी प्रत्येक जण असला तरी त्याचं पुण्यस्मरण प्रत्येकाचं होतच असं आपल्याला पाहायला भेटत नाही. मी नेहमी सांगत असतो पुण्यतिथी ज्यांचीच होत असते ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी पुण्य संपादन केलेलं असतं. अगदी बोलायचं झालं, जन्माला येणारे सर्वजण आहेत, या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्माही येतो, या मृत्यू लोकामध्ये संत महात्मेही येतात आणि या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हासारखे सामान्य जीवही येतात, परंतु प्रत्येकाचीच पुण्यतिथी किंवा प्रत्येकाचं पुण्यस्मरण होतं असं आपल्याला म्हणता येत नाही. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येतो, परंतु येत असला तरी भगवान परमात्म्याची जयंती असते. संत महात्म्यांचा आम्ही समाधी सोहळा साजरा करतो आणि सामान्य जीवाचं पुण्यतिथी आणि अगदी काहीच नसेल तर मग वर्षश्राद्ध नाही. भगवान परमात्म्याची आम्ही जयंती साजरी करतो, त्याचं कारण आहे की भगवान परमात्म्याचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे, नाही का. अयोनी संभव नोहे काही श्रमी. तुम्ही आम्ही जशा पद्धतीनं सामान्य पद्धतीनं जन्माला येतो तसं भगवंताचं येणं आहे का? भगवान परमात्म्याचं येण्याच्या बाबतीत विचार केला तर भगवंताचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे. संत महात्म्यांचं येण्याचा विचार केला तर ते तुम्हा आम्हासारखं सामान्य पद्धतीनं जन्माला आलेले आम्हाला दिसतात, खरंय, परंतु ज्यावेळेस संतांचं जाणं, ते जाणं संतांचं जे आहे ते मात्र अलौकिक आहे. भगवंताचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे. संतांचं जाणं अलौकिक आहे म्हणून संत महात्म्यांचा समाधी सोहळा आणि सामान्य जीवाचा विचार केला तर त्याचं येणंही अलौकिक नसतं आणि जाणंही अलौकिक नसतं, नाही का. म्हणून त्याचं वर्ष श्राद्ध आणि त्यातल्या त्यात या जन्माला आल्यानंतर त्या जीवाने काहीतरी पुण्य संपादन केलं तर मग त्याची पुण्यतिथी विढाला. आणि असे असणारे सौभाग्यवती वैकुंठवासी कृष्णाबाई आई साहेब, अगदी त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. जीवनामध्ये पुण्य संपादन केलं म्हणून काहीतरी त्यांचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला भेटतं. परमात्मा स्वतः माऊली म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतो की माझा आवडणारे भगवत भक्त, त्यांचा विचार करणारे ते मला कसे आहेत, तेही प्राणापरोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. त्यांचं पुण्यतिथी आपण ज्यावेळेस पुण्यस्मरण या ठिकाणी करत असतो, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुण्य संपादन करून ते व्यक्ती जरी गेले तरीही आज या निमित्ताने का होईना ते आपल्याकडून पुण्यच करून घेतात, नाही. त्यांच्या असणाऱ्या आज या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन होत आहे, भगवंताचं स्मरण होत आहे, संत महात्म्यांचं नामस्मरण होतं आणि त्या योगाने का होईना आज अन्नदान या ठिकाणी घडत आहे, आज या ठिकाणी असणारं ज्ञानदान घडत आहे आणि त्या योगाने काय होत आहे, आम्हाला कुठेतरी त्या योगाने का होईना पुण्य स्मरण घडल्याच्या योगाने आम्हाला पुण्य प्राप्त होत. आणि म्हणून महाराज म्हणतात की असे असणारे जे सज्जन संत महात्मे असतात त्या योगाने काय आम्हाला होत असतं,
त्यांचं नाम घेण्याच्या योगाने आम्हाला पुण्यच प्राप्त होतं. पुण्यवंत भावे त्या असणाऱ्या संत साधू संजन महात्म्यांचं आम्हाला त्या योगाने नामचिंतन घडतं आणि त्या योगाने आजही आमच्याकडून ते पुण्य करून घेतात. त्या निमित्ताने का होईना असं आपल्याला म्हणता येतं आणि म्हणून यांचं असणारं हे पुण्यस्मरण आहे. आपण जर पाहिलं आत्ताच्या चालू घडीला अशी अवस्था आहे, लोकांना तिसरा आणि 10वा इथपर्यंत थांबायला वेळ नाही. ते मासिक सामाई मासिक वर्ष श्राद्ध इथपर्यंत तर घडेल का नाही काय सांगतात. आज आम्ही जर पुणे मुंबई सारख्या सिटी भागामध्ये गेलो, लोकांना ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत का, याची आवश्यकता आहेच का, इथून गोष्टींना सुरुवात होती. नाही केलं तर काय होईल, चालणार नाही का. पण आपण जर थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ज्या आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली ही जी परंपरा आहे ही खरोखर अगदी जर आपण पाहिलं इतिहास पुरावा या दृष्टीने जरी विचार केला तरी देखील हे करणं गरजेचं आहे. वर्ष श्राद्ध आम्ही जे म्हणत असतो ते करणं का गरजेचं आहे, कारण श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आम्ही जे करतो त्याला काय म्हटलेलं आहे, श्राद्ध. आणि ते करण्याच्या योगाने आमचे वाडवडील जे गेलेली मंडळी असतात त्यांच्या सद्गतीच्या योगाने त्या काही गोष्टी आहेत सर्व महत्वाच्या गोष्टी असतात. अगदी बोलायचं झालं तर पांडव प्रतापामध्ये आलेला दृष्टांत म्हणून उदाहरणादाखल म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. ज्या वेळेस पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस सर्व असणारे 5ही पांडव जातात आणि गेल्यानंतर अगदी स्वर्गाधिकामध्ये त्यांना खाण्यापिण्यासाठी देखील तिथं काहीच भेटत नाही. पंडू राजा ज्यावेळेस जातात स्वर्गाधिकामध्ये त्यांना खाण्यापिण्याकरता काही भेटत नाहीत. नारदजी ज्यावेळेस विचरण करीत जातात नारदजींची भेट होते आणि नारदजींची भेट झाल्यानंतर पंडू राजा नारदजींना सांगतात की अरे बाबा 5ही पांडव माझे त्या ठिकाणी आहेत, परंतु पिंड तर्पण विधी श्राद्ध क्रिया विधी मात्र त्यांनी केलेला नाही आणि त्या योगाने मला मात्र इथं सेवन करण्याकरता काहीच भेटत नाही. अशा पद्धतीनं ज्या वेळेस नारदजींना पंडू राजे सांगतात मग काय करावे म्हटले, त्यांना खाली गेल्यानंतर मृत्यू लोकामध्ये एवढं पिंड तर्पण विधी आपण करायला सांगा असं सांगतात. आणि सांगितल्यानंतर ज्या वेळेस नारदजी मृत्यू लोकामध्ये येतात पांडवांची आणि त्यांची भेट होते त्यावेळेस मात्र नारदजी तो घडलेला सर्व वृत्तांत असणाऱ्या पंडू राजांचा 5ही पांडवांना सांगतात. आणि त्याच्या नंतर ज्या वेळेस असणारे पांडव त्या ठिकाणी पिंड तर्पण विधी करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे आपल्या असणाऱ्या पुराणामध्ये देखील त्याचा काय आहे पुरावा उदाहरण म्हणून आपल्याला अनेक प्रमाण पाहायला भेटतात.
की हे करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणून जर आपण विचार केला तर त्या योगानेच असणारं ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आज घडत आहेत, केलेल्या जात आहेत. आणि म्हणून अशा असणाऱ्या वर्ष श्राद्ध पुण्य स्मरणाच्या निमित्ताने असणारा हा कीर्तन महोत्सव आणि त्याकरता अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे, अगदी समर्पक असणारा पिंड पदावरी दिला आपुली करी. अगदी म्हणजे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत, जगद्गुरु तुकोबर आहे त्याचं वर्णन उत्तम पद्धतीनं या अभंगामध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती प्रधान असणारा आपला भारत देश आहे. म्हणजे आपल्या सर्व जगतामध्ये भारत देशाचं नाव जर आपण पाहिलं तर त्याचं कारण विशेष अलौकिकता वेगळीकता काय जर असेल तर ती असणारी आपली भारताची असणारी ही संस्कृती आहे, नाही का. प्रत्येक देशाची आपण म्हणतो एक काहीतरी कारणाने वेगवेगळी ओळख असते, नाही का. जपान सारखा देश त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो, अमेरिकेसारखा देश त्याच्या श्रीमंतीने ओळखला जात असेल, तसं आमचा भारत देश जर का जगतामध्ये कोणत्या कारणाने विशेष कारणाने ओळखला जात असेल तर ती आपली असणारी भारतीय संस्कृती आहे, नाही. जगताच्या पाठीवरती भारतासारखी असणारी संस्कृती आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून भारत देशाची असणारी आज वाटचाल म्हणजे कालांतराने विश्वगुरु म्हणून भारताचं नाम गौरव झाल्याशिवाय देखील राहणार नाही. विठाला अशी अलौकिक असणारी संस्कृती आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. अनेक संत महात्म्यांचं असणार चरणरज आपणाला या ठिकाणी प्राप्त झालेला असणारा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून ही जी संस्कृती जपलेली आहे ती म्हणजे उपनिषद वेदाधिकामध्ये अहितापासोनी काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगात, अशी असणारी श्रुती माता त्याच्यामध्ये जतन केलेली आमची संस्कृती आहे. त्या असणाऱ्या वेदाधिकामध्ये काही छंद आलेले आहेत, त्याच्यामध्ये असा असणारा एक त्याच्यामध्ये ऋण निर्देश केलेला आपल्याला पाहायला भेटतो. ऋण निर्देश करत असताना अनेक प्रकारचे ऋण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ते ऋण निर्देश करत असताना स्वामी विवेकानंद तर असं म्हणतात की मनुष्य जन्माला येतो तोही ऋणामध्ये जन्माला येतो, मनुष्य जीवन जगतो तोही ऋणामध्ये जगतो, आणि मनुष्य ज्या वेळेस जीवन सोडून जातो तोही ऋणामध्येच जातो. एवढं ऋण माणसाच्या जीवनावरती असतं. मग या ऋणातून उतराई होण्याकरता जो प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. आणि ऋणातून उतराई न होता उपकाराची परतफेड हा अपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. शब्द जवळजवळ जवळचे कृतज्ञ आणि कृतज्ञ उच्चार करताना जरी जवळचे दिसत असले तरी अंतर मात्र फार मोठं आहे दोन्हीत, नाही का. कृतज्ञ कोणाला म्हणतात तर जे उपकाराची परतफेड हा उपकारातून उतराई होण्याच्या दृष्टीनं करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि उपकार करणाऱ्यावरतीच अपकार करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आपलं जीवन कसं असावं, कृतज्ञतेचं जीवन असावं की कृतज्ञतेचं जीवन असावं, काय वाटतं? जीवन असलं पाहिजे. कारण कृतज्ञतेचं जीवन जगणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पदोपदी दुःखाची इथे तर प्राप्ती होतेच, पदोपदी अपमानाला सामोरे जावं लागतं. एवढंच नव्हे तर या लोकांचा त्याग जरी करून गेला तरी त्याला दुःखाची त्या उपकाराची जाणीव न ठेवता उपकार करणाऱ्यावरतीच अपकार करणं हे चांगलं आहे काय? कोणी चांगलं म्हणणार आहे का? नाही म्हणत. आपणा सर्वांना माहित असणारं प्रसिद्ध उदाहरण आहे देवादिदेव महादेव यांची आराधना. ज्याच्या डोक्यावरती हात ठेवावा तो भस्मासूर, नाही. त्या भस्मासुराला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं की ज्याच्या डोक्यावरती हात ठेवावा तो भस्मच होऊन जावा. आता एवढं सामर्थ्य प्राप्त झाल्यावर ते थोडी शांत बसून देणार आहे, नाही का. माणसाला थोडी ताकद आली, बलवत्ता प्राप्त झाली की ती शांत बसून देते, नाही. मग ती बलवत्ता अनेक प्रकारची आहे. मग ती धनाची बलवत्ता असो, ती सत्याची बलवत्ता असो, नाही का, ती ताकदीची अंगातली बलवत्ता असो, सहजासहजी ती पचवणं कठीण असतं माणसाला. भस्मासुराला ती असणारी बलवत्ता प्राप्त झाली, बलवंता प्राप्त झाली. ती प्राप्त झाल्यानंतर एवढा असणारा तो भस्मासूर उन्मत्त झाला. समोर देवता लोक आले तरी त्यांना दुमेना, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. सर्व देवता लोक घाबरले, पळत सुटले, भगवंताकडे आले, भगवंताची आराधना करायला लागले, सांगायला लागले की देवा तुमच्या कृपेनं हा एवढा उन्मत्त झालेला आहे, आपणच काहीतरी करा, नाही काही केलं तर आमचं जगणं अवघड होईल. म्हटले आता शिवजींना
सर्व आराधना प्रार्थना केल्याबरोबर भगवान शिवजी त्याच्या समोर सांगण्याकरता आले आणि सांगण्याकरता आल्याबरोबर भगवान शिवजी ज्याच्या कृपेनं एवढी असणारा ती बलवत्ता प्राप्त झाली, तो भस्मासूर शिवजींच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवायला निघाला, नाही का? म्हणजे ज्याने आपल्यावरती उपकार केला त्या भगवान शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवून भस्म करायला निघेला भस्मासूर. असे भस्मासूर आज तरी काही कमी आहेत का? ज्याच्यामुळे आपण मोठं व्हावं, ज्याच्यामुळे आम्ही इथं सर्व गोष्टी प्राप्त कराव्यात, त्याच्या डोक्यावरती हात ठेवायला निघणारे आजही भस्मासूर काही कमी आहेत असं समजायला कारण नाही, नाही का? म्हणजे त्या भस्मासुराला समोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करणारी जी मंडळी असतात ती कृतज्ञतेचं जीवन जगणारे असं म्हणायला हरकत नाही. विठाला अर्जुन ज्या वेळेस त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात, अरे तरी मी अर्जुन काय भस्मासूर नाही का? मी काय भस्मासूर आहे का? जेथेची कृपा लाहीजे तेथेची म्हणे मी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे अरे जिथून कृपा प्राप्त करायची आणि त्याच्यावरतीच अपकार करायला निघायचं. अर्जुनजी म्हणतात मी काय भस्मासूर आहे? जसं त्यांनी केलं नाही. अर्थात हे कृतज्ञतेचं जीवन जे जगणारी मंडळी असतात त्यांना पदोपदी दुःखाचीच प्राप्ती आहे. मनुष्य जन्मामध्ये दुःखाची प्राप्ती होईल यात नवल नाही. हा देह सोडून जरी आम्ही गेलो तरी देखील त्याला अधोगतीच प्राप्त होते महाराज, सद्गती प्राप्त होते असं म्हणता येत नाही. प्रसिद्ध असणारं उदाहरण आहे, एक अलौकिक असणारा राजहंस. त्या राजहंस एवढा अलौकिक होता की मनुष्यवाणीनं बोलायचा, नुसतं बोलायचा एवढं नाही तर ब्रह्मलोकामध्ये जायचा, तिथली ब्रह्मचर्चा श्रवण करायचा आणि आपल्या नगरीचा असणारा जो राजा आहे त्या राजाला येऊन ती सर्व ब्रह्मचर्चा सांगायचा. अलौकिक असा असणारा राजहंस रोजच्या आपल्या वेळेप्रमाणे निघालेला जंगलाच्या वाटेने जात असताना जंगलातून मध्यंतरी एक पांथस्थ व्यक्ती त्या दिशेतून निघालेला जंगलातून त्याची भेट झाली. राजहंसाने त्याच्याकडे पाहिलं. राजहंसाच्या लक्षात आलं कोणीतरी नवीन पांथस्थ व्यक्ती दिसतो आहे, काही माहित नाही. राजहंस त्याला बोलायला लागला, का रे बाबा कुठे जायचंय? तो म्हटलं काय नाही, इकडून या दिशेनं जायचंय. खाण्यापिण्यासाठी जवळ काहीच नाही म्हटले. एक काम कर म्हटलंय. राजहंस बोलतोय. तो म्हटला या जंगलाच्या या बाजूला फळबागा आहेत, तुला खाण्यापिण्यासाठी तिथं व्यवस्था होईल म्हटले. या बाजूला जल आहे, तिथे पिण्याची व्यवस्था होईल म्हटले. आणि जात असताना या दिशेनं पुढे मार्गक्रमण कर, कारण या दिशेनं हिंस्र पशु पक्षी नाहीत, तुझी वाटचाल सुखरूप पद्धतीनं या दिशेनं होईल. त्या सर्व गोष्टी राजहंसाने त्या पांथस्थ व्यक्तीला सांगितल्या आणि पांथस्थ व्यक्तीला सांगून राजहंस निघाला की इतक्यामध्ये पाठीमागून त्या असणाऱ्या पांथस्थ व्यक्तीनं राजहंसाला पकडलं आणि राजहंसाला मारलं. बराच वेळ झाला, राजहंस यायला तयार नाही. वेळ निघून चालली. राजाला वाटायला लागलं रोज न चुकता येणारा राजहंस आज बराच वेळ झाला अजून आलेला नाही, काय झालं? कुठे अडकला असेल, कुठे गेला असेल? राजाला काळजी वाटायला लागली. तास 2 तास वाट पाहिली तरीही राजाला काही तो आलेला राजहंस दिसेना. मग मात्र आपल्या असणाऱ्या सेवकांना राजाने सांगितलं की बाबांनो राजहंस कुठे आहे एकदा शोधा. आता राजाचा आदेश आहे. राजा बोले दल हले. सर्व असणारी त्याचे सेवक त्या राजहंसाला शोधण्याकरिता म्हणून निघाले. इकडे तिकडे पाहिलं, कुठेच राजहंस कोणालाच भेटला नाही. काही मंडळी त्यातली राजाकडची आली, राजाजवळ आली आणि राजाजवळ आल्याबरोबर त्यातला एक व्यक्ती म्हटला, राजेसाहेब तो राजहंस आम्हाला कुठे भेटला नाही, पण एका ठिकाणी मात्र राजहंसाचे पंख पडलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसले. काय म्हणणं? असं वाटतंय राजेसाहेब की आपल्या राजहंसाला कोणीतरी मारलंय म्हटले, कोणीतरी हत्या केल्यासारखं दिसत आहे. राजाला वाईट वाटलं. एवढा अलौकिक उपकारी असणारा राजहंस आणि त्याची हत्या विनाकारण कोणी का केली असेल बाबा? म्हणून त्या असणाऱ्या राजाने कोण आहे तो शोधा म्हणून पाठवल्याबरोबर पुन्हा शोधलं. विचारपूस इकडे तिकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं एक पांथस्थ व्यक्ती होता आणि त्यानेच मारलेला असावं. शोधलं, त्याला पकडलं, राज दरबारामध्ये आणून उभा केलं आणि उभा केल्याबरोबर त्याला विचारायला सुरुवात केली, तू मारलंस राजहंसाला? तो काय बोलायला कबूल करायला तयार होईना. राजाला लक्षात आलं, संशय होता पक्का याच्यावर. 2-4 फटके पडले. पडल्याबरोबर मात्र खरं बोलायला लागला, राजेसाहेब मारू नका, माझ्याकडूनच राजहंसाची हत्या घडली म्हटले. का मारलं बाबा? कारण काय? त्याने तुला काय त्रास दिला? तुझा काय अपकार केला? काय नेमकं घडलं कारण की म्हणून तू त्या राजहंसाची हत्या केली? तेवढंच मला सांग आणि जा म्हटलं.
खरं सांग. असं बोलल्याबरोबर पांथस्थ व्यक्ती बोलायला लागला. तो म्हटला, राजेसाहेब खरं सांगतो म्हटलं, मी या वाटेनं निघालो, मला काहीच माहित नव्हतं, खाण्यापिण्यासाठी जवळ काही नव्हतं. राजहंसाने खाण्यापिण्याची व्यवस्था केली, फळबागा दाखवल्या, जल दाखवलं, वाटचाल करण्याकरता योग्य वाटेचं मार्गदर्शन केलं. मग मारलं का बाबा? काय नाही म्हटला राजेसाहेब, खरं सांगतो म्हटला, अंतःकरणात दुर्बुद्धी सुचली. खाण्यापिण्यासाठी इथं पुष्कळ आहे, परंतु पुढे गेल्यानंतर आपणाला काहीच खाण्याकरता जवळ नाही. या राजहंसाला मारलं तर याचं मांस आपणाला पुढे उपयोगाला येईल, आणि म्हणून अशी दुर्बुद्धी सुचली, आणि म्हणून राजहंसाची माझ्याकडून हत्या घडली. म्हटले, राजेसाहेब बघितलं, एक पक्षी आहे, त्याला मारल्यानं काय होणार आहे असा विचार मनात आला, आणि माझ्याकडून त्या राजहंसाची हत्या घडली. म्हटली, बऱ्याच वेळेला आम्हालाही त्याच भुली पडतात नाही का. बघितलं तर एक पक्षी आहे, बघितलं तरी एक कोंबडा आहे, बघितलं तरी एक बकरा आहे, काय होतं त्याला मारल्याने नाही का, असं आम्हाला वाटतं. परंतु तुकोबाराय सांगतात, मांस खाता हौस करी जोडोनी ठेविला वैरी. आज आम्हाला या ठिकाणी महाराज म्हणतात, मांस खाताना हौस वाटत असेल, आम्ही मजा करत असतो, पण या निमित्ताने का होईना पुढच्या जन्माचा वैरी आज आम्ही या ठिकाणी जोडून ठेवला, हे मात्र विसरता कामा नये. विठाला कारण कर्माची गती ही गहन आहे, गहना कर्मणो गती ही, ती कोणाला चुकणार नाही. कोणतंही आमच्या हातून एक पडलेलं पाऊल, त्याचा हिशोब मात्र आम्हाला द्यावा लागणार आहे, मग तो चांगला असो अथवा वाईट असो. त्यामुळे आम्ही जे कर्म करणार आहे त्याचा आम्हाला भोगावाच लागणार आहे, त्याशिवाय सुटका कोणालाच नाही. आणि म्हणून आपण जे कोणतं कृत्य करत असतो, कर्म करत असतो, ते मात्र जाणीवपूर्वक केलं पाहिजे, विचार करून आम्ही पाऊल टाकलं पाहिजे. राजहंस एक पक्षी आहे, काय होणार आहे मारल्याने, अशी दुर्बुद्धी आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली राजेसाहेब, आणि त्याची असणारी हत्या माझ्याकडून घडली. अशा पद्धतीनं बोलल्याबरोबर तो असणारा राजा म्हणायला लागला, अरे बाबा, त्या राजहंसाने तुझ्यावरती उपकार केला. खाण्याकरता जवळ काही नव्हतं, पिण्याकरता जवळ काही नव्हतं, योग्य मार्गक्रमण माहित नव्हता, सर्व गोष्टी त्याने सांगितल्या, आणि तरी तू त्याला मारलं. राजा म्हटला, उपकार करणाऱ्यावरती अपकार करणारा जो व्यक्ती आहे त्याला जगण्याचा अधिकार नाही. म्हटले, याने राजहंसाला मारलं ना, आता याच्याही शरीराचे तुकडे करा आणि यालाही मारा म्हटले, आणि जंगलातल्या हिंस्र पशुपक्ष्यांना खाण्यासाठी फेकून द्या. राजाने आदेश दिला, सर्व सेवकांनी पकडलं, बाजूला आलेलं त्याला मारलं, त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि जंगलामध्ये हिंस्र पशुपक्ष्यांना खाण्यासाठी फेकून दिले. 2 दिवस 4 दिवस गेले, कोणीही तोंड लावायला तयार नाही, दुर्गंध पसरली, राज दरबारापर्यंत घाण वास येऊ लागला. राजा म्हटला, कशाचा दुर्गंध आहे? सेवक म्हटले, राजेसाहेब तुम्ही ज्याला मारून टाकायला लावलं होतं त्याचेच असणाऱ्या शरीराची दुर्गंध पसरले. म्हटले, कोणी खाल्लं नाही पक्ष्यांनी, हिंस्र पशुपक्ष्यांनी. अरे जिवंत मनुष्य चालला तर ते वाघ सिंह सोडायला तयार नाही, तर त्या मांसाचे तुकडे तिथे टाकले तर कसं काय खात नाहीत? म्हटले, माहित नाही. म्हटले, राजेसाहेब एक काम करा. म्हटले, काय? दुसऱ्या पलीकडच्या जंगलामध्ये ब्रह्म राक्षस आहेत म्हटले, तिथं ते सगळे मांसाचे तुकडे गोळा करा आणि त्या पलीकडच्या जंगलामध्ये जिथे ब्रह्म राक्षस राहतात तिथे टाकून द्या. म्हटले, ते गोळा केले, पलीकडच्या जंगलामध्ये ते मांसाचे तुकडे टाकले, तरीही कोणी तोंड लावायला तयार नाही. 2-4 दिवसांनी ज्यावेळेस पाहिलं जसे तसे, राजाला मात्र आश्चर्य वाटलं. पक्षी तर खात नाही, सोडून द्या म्हटले, परंतु राक्षस देखील त्याला तोंड लावायला तयार नाही. काय कारण असलं पाहिजे? काहीतरी कारण आहे म्हटले. याला पंडित ज्ञानी महात्म्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, बाबा अशा पद्धतीनं आम्ही तुकडे या ठिकाणी मांसाचे टाकलेत, परंतु कोणीच तोंड लावायला तयार नाही, राक्षस देखील त्याला खायला तयार नाही, कारण काय? त्यावेळेस त्या पंडितांनी विचारलं, तो कोण व्यक्ती आहे, का म्हणून तुम्ही मारलं ते आधी सांगा. ते म्हटले, असा व्यक्ती होता आणि उपकार करणाऱ्यावरती अपकार त्याने केला, म्हणून मी त्याला दंड दिला, त्याला मारून त्याचे तुकडे टाकलेले आहेत. मग तो असणारे पंडित ज्ञानी म्हणायला लागले, राजेसाहेब हेच तर त्याचं कारण आहे. हेच तर कारण म्हणजे, अहो ज्या असणाऱ्या व्यक्तीनं आपल्यावरती उपकार केलाय त्याच्यावरती जो अपकार करतो त्याच्या शरीराच्या ठिकाणी एवढी पाप येऊन बसतात म्हटले की त्याला राक्षस देखील तोंड लावायला तयार नाही, म्हणून ते तसेच पडले. विठाला सांगायचा मुद्दा काय आहे? सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या जीवनाची वाटचाल ही कृतज्ञतेची नसली पाहिजे, तर आमच्या जीवनाची वाटचाल ही कृतज्ञतेची असली पाहिजे. कारण कृतज्ञ व्यक्ती या जन्मामध्ये तर
जीवन जगत असताना दुःखाला अपमानाला सामोरं जावं लागतं, पण जन्म सोडून जरी म्हणजे मृत्यूला प्राप्त झाला तरी देखील अधोगतीलाच प्राप्त होतो, सद्गती प्राप्त होत नाही. परंतु कृतज्ञ व्यक्तीचा जर विचार केला तर कृतज्ञ व्यक्ती उपकार करणाऱ्याची जाणीव ठेवून त्या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणारा जो व्यक्ती असतो त्या लोकांना पदोपदी सुखाची, पदोपदी सन्मानाची, पदोपदी मान सन्मानाचीच प्राप्ती होते. एवढंच नव्हे तर या लोकातून जरी गेले तरी देखील महाराज म्हणतात ते शरीरानं जरी गेलेले असले तरी सुद्धा कीर्ती रूपानं मात्र ते पाठीमागे जिवंतच असतात, नाही का. गेले दिगंबर असणारी मंडळी जरी या देहाने जरी निघून गेलेली या लोकातून असली तरी देखील कीर्ती रूपानं मात्र ते पाठीमागे तशाच पद्धतीनं जिवंत असतात. आणि असं एक कृतज्ञतेचं जीवन म्हणजे वैकुंठवासी सौभाग्यवती कृष्णाबाई श्यामरावजी शिंदे. विठाला विठाला जीवन आपल्या जीवनावरती ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेला आहे त्याची जाणीव ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करणारं हे व्यक्तिमत्व आहे, म्हणून ते पुण्यस्मरण आहे. राज्याच्या ऋणातून असू द्या, प्रत्येक ऋणातून उतराई होण्याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत तीही मंडळी आज मात्र कीर्ती रूपाने जिवंत आहे. आपल्या देशाच्या ऋणातून उतराई होण्याकरिता ज्यांनी प्रयत्न केला ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील. जरी आज या देहाने ती निघून गेलेली असले तरी देखील कीर्ती रूपाने मात्र ते जिवंतच आहे. धर्माच्या ऋणातून, राज्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्यांनी प्रयत्न केला ते छत्रपती श्री संभाजी महाराज असतील, तेही आज कीर्ती रूपाने काय आहेत, जिवंतच आहेत. अर्थात ज्यांनी ज्यांनी उपकारातून उतराई होण्याकरता प्रयत्न केलेला आहे ती प्रत्येक मंडळी आज कीर्ती रूपाने मात्र जिवंतच आपल्याला पाहायला मिळतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, ही सर्व मंडळींचा विचार केला, ही सर्व मंडळी कीर्ती रूपाने आजही आहेत. का? कारण यांनी आपल्या जीवनाची वाटचाल जी केलेली आहे ती अलौकिक आहे. लक्षात घ्या. महाराज सांगतात एखादा व्यक्ती आपल्या दारामध्ये आला, आपल्या घरात पोळी नसेल देण्याकरता दूध द्या,
दूध नसेल एक घोटभर पाणी द्या. महाराज तर म्हणतात अरे दूध राहू द्या, काकाचे उपकार तरी करा. महाराज म्हणतात जाऊ द्या, दुधाचा असणारा आसार, ते असणार ताक, ते तरी देऊन तुम्ही उपकार करा. का? कारण या प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या तरी कारणातून आपला काहीतरी ऋण असतं आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता आपलं जीवन हे प्रयत्नशील असलं पाहिजे. विठाला मनुष्याचा विचार केला तर मनुष्यावरती अनेक प्रकारचे ऋण आहेत. सर्व ऋणाचा विस्तार करत बसत नाही. शास्त्रामध्ये सर्व ऋणांचं वर्गीकरण 3 ऋणामध्ये केलेलं आहे. एक देव ऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे आणि तिसरं पितृ ऋण आहे. ऐका, देवऋण का मानायचं? देवऋण म्हणजे काय? देवऋण म्हणजे भगवान परमात्म्याचे आमच्यावरती असणारा उपकार. आता काही मंडळी देवच मानायला तयार नाही. देवाचं ऋण कधी मानायचे हो? कुठं देव दिसतो तुम्हाला? कधी बोलला का? कधी दिसला का? हसला का? खाल्लं का? अरे मग जो दिसत नाही, बोलत नाही, चालत नाही आणि तो आहे म्हणायचं, त्याचे उपकार मानायचे? काय चाललंय काय? अशी मंडळी काही कमी आहेत का जगात? भरपूर आहेत ना. पण जरी देव मानत नसले तरी देव आहे हे अनेक पद्धतीनं सिद्ध करता येतं. अनेक प्रमाण आहेत, अनेक युक्ती आहेत. सर्वाचा विस्तार करायला तर फक्त वेळ नाही. अगदी एका छोट्याशा उदाहरणाने जर सांगायचं झालं, एक मुलगा आणि त्याचे वडील, पिता पुत्र. मुलगा थोडासा परमार्थिक आवड होती म्हणून शिकलेला आणि वडील मात्र काय भगवंताला न मानणारे होते. मुलगा म्हटला बाबा हे सर्व भगवान परमात्म्यानं सृष्टी निर्माण केलेली आहे, किती त्याचे उपकार आहेत म्हटले या जगावर. बाप म्हटला अरे तो दिसतच नाही, कधी पाहिलं का? तू बोलला का? नाही. आणि तो आहे कसं काय मान्य करतो? म्हटला मान्य. मग सृष्टी कशी निर्माण झाली? म्हटले युक्तिवाद विज्ञानाच्या दृष्टीनं विचार केला तर 2 अणु परमाणु एकत्र आले, त्याच्यापासून 3 आले, 3 चे 6 झाले, 6 चे 12 झाले. असे करत करत ही सृष्टी निर्माण झाली पंचभूतापासून, असं म्हणणं होतं वडिलाचं. पण मुलगा म्हटला बाबा आपोआप कशी काय होईल? कोणीतरी करता पाहिजे ना. अरे नाही म्हटला, जो दिसतच नाही तो मान्य कसं काय करायचा? म्हटले ही सृष्टी आपोआप झाली म्हटला. मुलाचं काय वडील ऐकायला तयार नाही. कामाला जायची वेळ झाली होती, 11:15 वाजले होते. वडील आपले निघून गेले. 12ला जागायचे म्हटले आपल्याला कामावर जायचंय. निघून गेले. कामाला गेल्यानंतर ज्या वेळेस माघारी आला, वडील घरामध्ये येतात, दारामध्ये पाय टाकतात की इतक्यामध्ये एक टेबल वरती सुंदर पद्धतीचं चित्र काढलेलं वडिलांना दिसलं आणि दिसल्याबरोबर त्याला आवाज दिला. मुलाला आवाज दिल्याबरोबर मुलगा आला. म्हटले का रे बाळू, इथं एवढं सुंदर चित्र कोणी काढलं? कोणी काढलं म्हटल्याबरोबर मुलगा म्हटला बाबा काय सांगायचं? म्हटले आपोआप झालं. अरे आपोआप कसं काय? अहो काय सांगायचं बाबा, सोसाट्याचा वारा सुटला तुम्ही गेल्यानंतर. तो असणारा बाजूला टेबल मध्ये आला, घरातला एक कागद उडला, टेबलवर बसला, 4 दगड बाजूने आले, त्याच्या कडेला बसले, पेन्सिल उडली, इकडे तिकडे फिरली, रंग पसरले आणि चित्र आपोआप झालं म्हटले. वडील म्हटले अरे काय व्यवस्थित आहे ना? काय गोळी वगैरे चुकली नाही ना तुझी? नाही का? अरे असं कुठं आपोआप चित्र होतं का बाबा? चित्र काढणारा एखादा चित्रकार पाहिजे तेव्हा चित्र बनेल. गाडगं बनवण्याकरता एखादा कुंभार पाहिजे. कुलाला वाचून गाडगं होईल का? मडकं तयार होईल का? कुलाला वाचून मडकं तयार होणार नाही. तसं चित्रकारा वाचून चित्र होणार नाही म्हटले. त्याला काढणारा कोणीतरी चित्रकार पाहिजे, तेव्हाच एवढं सुंदर चित्र बनेल. आपोआप चित्र बनू शकत नाही. आणि आपोआप चित्र झालं असं म्हणत असेल तर त्याला मी गाढव म्हणेल म्हण. मुलगा म्हटला बाबा एक चित्र सामान्य काढणारं आपोआप झालं तर त्याला तुम्ही गाढव म्हणायला तयार आहात, आणि हे जग आपोआप झालं असं जो म्हणतो त्याला मग मी गाढवाचा बाप म्हणू का? म्हटलं अहो सामान्य चित्र काढायचं म्हटलं तर ते आपोआप निर्माण होऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणता हे सृष्टी आपोआप झाली, कशी काय होईल? तर मग या सृष्टीचा कर्ता कोणीतरी मानला पाहिजे, आणि तो सृष्टीचा कर्ता त्यालाच आम्ही परमात्मा मानतो. अस्तित्व आहे, अनेक पद्धतीनं सांगता येईल, पटवता येईल. आणि त्या परमात्म्याने आम्हाला हा देह दिला म्हणून त्या परमात्म्याचे आमच्यावरती उपकार आहेत, नाही का? दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. महाराज नाटामध्ये सांगतात तुकोबराय, अरे ही सर्व इंद्रिय त्या परमात्म्याने आम्हाला दिलेली आहेत. त्याच्या बदलामध्ये काय मागितलं का बाबा त्याने? काहीच नाही, नाही का? फ्री ऑफ कॉस्ट, नाही का? अगदी फ्री दिलं. त्याच्या बदलात काय? आज खायचं म्हटलं तरी टॅक्स, काय लिहायचं म्हटलं तरी टॅक्स, घरी न्यायचं म्हटलं तरी. आणि हा असणारा दुर्लभ नरदेह त्या भगवंताने दिला, त्याच्या बदलात कधी म्हटलाय का बाबा त्याचा चार्ज एवढा झाला, एवढे पैसे झाले द्या आम्हाला?
हा? या डोळ्याने तुम्ही आजपर्यंत एवढं जग पाहिलं, चित्र विचित्र रंगीबिरंगी, त्याचं एवढं बिल झालं, कधी बोलला का? या हाताने तुम्ही एवढं काम केलं, या पायाने एवढे चाललात, त्याचं एवढं बिल झालं, या वाणीनं एवढं बोलला, कधी दिलं का? नाही ना बाबा. मग एवढा दुर्लभ असणारा नरदेह आहे, त्याचं किती दुर्लभ आहे आता त्याचं सांगत बसत नाही. आपणाला माहिती आहे, बडे भाग मानुष तन पावा. देव दुर्लभ असणारा हा नरदेह तो परमात्म्याने दिला, मग त्याचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणता येईल का नाही? महाराज म्हणतात ना, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तोय झालं फक्त बाधिकेचा, तोय झाला फक्त बाधिकेचा, तोय झाला फक्त बाधिकेचा, तोय झाला फक्त बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोय झाला फक्त बाधिकेचा, तोय झाला फक्त बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोय झाला फक्त बाधिकेचा, तोय झाला फक्त बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो फाटा बाधिके. तो दिलेला आहे, आणि जर त्याने आम्हाला असाच दिलेला असेल तर त्याचे आमच्यावरती उपकार हे मान्य करावे लागतात. म्हणजे देवाचं ऋण आमच्यावरती आहे. एक दुसरं ऋण सांगितलेलं आहे प्रामुख्यानं, ते ऋषी ऋण सांगितलेलं आहे. ऋषी म्हणजे संत महात्म्यांवरती उपकार. पण या नरदेहामध्ये आल्यानंतर काय करावं मला नाही. काय केल्यानंतर आम्ही आमच्या साध्यापर्यंत आनंद आम्हाला भजन कीर्तनाचा घेता आला असता नाही महाराज. उपनिषद आहे, ज्ञान त्याच्यात आहे, बरोबर आहे. भगवंताच्या निश्वासापासून असणारे अपौरुष वेद आहे, त्याच्यात सर्व ज्ञान आहे, मान्य आहे. पण किती लोकांना ते कळतं यार? कोणाला समजतं? अहो सामान्य सुभाषित संस्कृत मध्ये असणारं ते वाचायला आम्हाला इना वाचलं तर अर्थ कळे ना. आणि असं असणारे उपनिषदातले श्लोक वाचणं, समजणं, अर्थ कळणं एवढं सामान्य नाही महाराज. मग असं असणार अवघड ज्ञान संत महात्म्यांनी आम्हाला सुलभ मराठी भाषेमध्ये आणून दिलं. संस्कृताची गाठी उघडोणी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता गेली. हे असं अवघड असणार ज्ञान संतांनी आम्हाला आमच्या सुलभ मराठी भाषेमध्ये आणलं. हे आमच्यावरती केलेला उपकारच आहे. विठाला म्हणजे एक देव ऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे, आणि तिसरं येतं ते म्हणजे पितृऋण आहे. पितृऋण म्हणजे आपल्या आई वडिलांचं, वाड वडिलांचं असणारं आमच्यावरचं ऋण आहे. ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्या आई वडिलांचं ऋण आम्हाला मानावं लागेल का नाही बोला? अहो निश्चित आम्हाला मानावं लागेल. ज्या आई वडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, आम्हाला चांगले संस्कार दिले, आम्हाला आमच्या पायावरती उभा केलं, आणि आम्हाला ह्या सर्व जगाला दाखवलं, ते कोणामुळे आहे? ते केवळ आणि केवळ आमच्या आई वडिलांमुळे आहे. मग त्या आई वडिलांचे आपल्याला उपकार मानायचे का नाही बोला ना? लहान असताना आपल्या अगदी तळ हातावरचं पोट आपण जसं म्हणतो, अगदी त्याहीपेक्षा अधिक पद्धतीनं ज्यांनी आपणाला जपलं. आईला चालता येतं, आईला बोलता येतं, बाबाला चालता येतं, आपल्या बाबाला बोलता येतं, परंतु लहान मुलाला चालता येत नाही, बोलता येत नाही, म्हणून त्याच्या हाताला धरतात आणि चालायला शिकवतात. बाळकाचे चाली चाली, बाळकाचे चाली, माता जाणूनी
पाऊल घाली. ती असणारी आपली आई, जिला सहज मोठ्या ढांगा टाकून चालता येऊ शकतं, पण केवळ आपल्या बाळाला चालण्याला शिकवण्याकरता, त्या बाळाला चालता यावं म्हणून तशाच पद्धतीनं हळूहळू पाय टाकत त्याला पाय कसा टाकावा इथून तिचं शिक्षण देणं असतं. त्या आई वडिलांचे किती उपकार आहेत आपल्यावर. पायावर चप्पल नसेल, आपण अनवाणी पायानं निघालो तर आपली आई आपणाला कडेवरती घेते. आपण स्वतः उन्हामध्ये तापते, पण आपल्या मुलाला मात्र त्या ठिकाणी चटका बसून देत नाही. आणि आपले बाबा तर ते म्हटले आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतात. का? तर त्याचं कारण आहे, हे असणारं विश्व त्यांनी त्यांच्या डोळ्याला जिथपर्यंत दिसतं त्याच्याही पुढे आपल्या मुलाला बघता यावं म्हणून वडील आपल्या मुलाला खांद्यावरती घेतात आणि आपल्या मुलाला आपल्यापेक्षा मोठं करतात. आपल्यापेक्षा आपला मुलगा मोठा व्हावा ही त्यांची भावना असते. ही भावना जगात फक्त दोघांचीच आहे, एक आपल्या आई वडिलांची, दुसरी संतांची. विढाला या जगामध्ये माझ्यापेक्षा तो मोठा व्हावा ही भावना सहसा आम्हाला पाहायला भेटत नाही. ही भावना निरपेक्ष भावना फक्त आमची आई, आमचे वडील आणि परमात्मा संत महात्मे हेच आहेत महाराज. याच्यापेक्षा वेगळं आमच्यापेक्षा हा मोठा व्हावा असं आम्हाला वाटत नाही. पहिलं मी मोठं होऊ दे, नाही का. भगवान सबका भले करे, भगवान सबका भला करे, लेकिन शुरुआत मुझसे करे, नाही का. ही आमची इच्छा असते, ही आमची धारणा असते. जगतामध्ये माझ्यापेक्षा मोठं व्हावं ही फक्त आपले आई वडील असतात आणि म्हणून त्यांचे आमच्यावरती ऋण आहेत. विढाला भगवंताचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि आपल्या पितृ ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे. भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही भगवंताची जयंती साजरी करतो. संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही त्यांचा समाधी सोहळा उत्सव साजरा करतो. त्याच पद्धतीने आपल्या वाड वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता मग त्यांचं आम्ही वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण केलं पाहिजे. आणि त्याच पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आपण उपस्थित. महाराज म्हणतात त्या मग असे असणाऱ्या वाड वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. पिंड पादावरी पिंड पादावरी म्हणून ही जी 5 तत्व सांगितलेलं आहे त्याला पंचमहाभूत म्हटलेलं आहे. आणि असे असणाऱ्या पंचमहाभूताचं एकीकरण करून झालेला देह म्हणजे हा मनुष्य देह. बेटाला जेव्हा नरदेह हा देखील अनेक वस्तूपासून आहे म्हणून हा नरदेहाला त्याचं रूपक म्हणून हा असणार पिंड म्हणून संज्ञा दिलेली आहे. मग असा असणार आहे रूपक केव्हा होतं, ज्या वेळेस असणार आहे त्या ठिकाणी दोन्हीच्या समानता काहीतरी असावी तेव्हा उपमा देता येते, नाही का. उपमा अलंकार सादृश्यतेमध्ये घडतो. सादृश्यता नसेल तर उपमा देता येत नाही, त्याकरता सादृश्यता लागते, नाही का. रामायणामध्ये जर आपण पाहिलं तर राजे दशरथजींनी देखील त्यांच्या पत्नीला अनेक उपमा दिले. चंद्रमुखी, गजगामिनी, कोकिलकंठी, पिनकनयनी, मृदभाषिनी, अनेक उपमा दिल्या. कोणी? राजे दशरथजीनं. कोणाला? आपल्या पत्नीला. काय? चंद्रमुखी. चंद्रमुखी म्हटले का? कारण चंद्र जसा गोल आहे तसा त्यांच्या पत्नीचाही मुखवटा अगदी गोल आहे मातेत आणि म्हणून चंद्रमुखी. चंद्र जसा शांत आहे तशीच तीही शांत आहे म्हणून चंद्रमुखी. हे कधीपर्यंत? जोपर्यंत सादृश्यता आहे, नाही. मी गमतीनं नेहमी सांगत असतो, आपण जर उपमा पाहिल्या, उपमा देखील बदलतात का? कारण सादृश्यता बदलली की उपमा बदलावी लागते. नवीन एखादं लग्न झालं की पहिलं वर्ष असतं त्यावेळेस मात्र हा बोलतो आणि ती ऐकत असते म्हणून चंद्रमुखी. का? चंद्र जसा शांत आहे तशी शांत आहे, शोभून दिसतं, नाही का. म्हणून चंद्रमुखी पहिलं वर्ष. दुसरं वर्ष जर आलं तर मग म्हटले ती बोलते, हा शांत बसतो. आणि तिसरं वर्ष जर आलं तर म्हटले दोघं बोलतात आणि गाव ऐकतो, नाही का. मग आता जर असा बदल होत असेल तर उपमा देखील काय होणार आहे? बदलावी लागणार. पहिल्या वर्षी शांत होती, शीतलता आहे, शीतल आहे चंद्रासारखी म्हणून चंद्रमुखी. दुसऱ्या वर्षी म्हटले थोडी तापड झाली, ती बोलायली, हा ऐकायला, मग म्हटले आता चंद्रमुखी नाही, आता सूर्यमुखी. आणि तिसरं वर्ष आलं तर चंद्रमुखी नाही, सूर्यमुखी नाही, म्हटले ज्वालामुखी. सांगायचं काय? उपमा ही सादृश्यतेमध्ये असते.
या ठिकाणी असणारी पिंडाची उपमा नरदेहाला देतात. त्याचं कारण काय आहे? जसा व्यवहारातील असणारा पिंड हा अनेक तत्वापासून आहे, तसा नरदेहरूपी पिंड देखील अनेक तत्वापासून आहे, अनेक गोष्टींपासून बनलेला आहे. म्हणून या नरदेहाला पिंडाची उपमा दिलेली आहे. मग हा नरदेहरूपी पिंड भगवान परमात्म्याच्या आम्हाला चरणावरती समर्पित करायचा. परंतु करत असताना महाराज म्हणतात कसं? पिंड पदावरी दिला आपुली करी. या आपल्या हाताच्या माध्यमातून तो असणारा पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित जसं आम्ही व्यावहारिक पिंड करतो, आध्यात्मिक दृष्ट्या जर आम्ही विचार केला तर हा नरदेहरूपी पिंड विचाररूपी कराच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करणं म्हणजे पिंड पदावरी दिला आपुली करी. विठाला सांगायचं काय की असा असणारा हा नरदेहरूपी पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती ज्यावेळेस आम्ही समर्पित करू तेव्हा खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुली करी. हा भाव समर्पित होणं आहे. आणि अशा पद्धतीनं एकदा का आम्ही नरदेहरूपी पिंड समर्पित केला तर आता महाराज म्हणतात आम्हाला गयेला देखील जाण्याची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या माझे दाने गयावर विठ्ठले आवश्यकता राहिलेली नाही. माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण. वाडवडिलांचं आमच्यावरती जे ऋण होतं त्या ऋणातून उतराई होण्याकरता जे करायला पाहिजे होतं ते आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि त्याकरता आता आम्हाला त्या ठिकाणी गयेला जावं आणि हा सर्व विधी करावा अशी आवश्यकता राहिलेली नाही. माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण. त्याकरता आम्ही कर्मांतर केलं. महाराज म्हणतात केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. कर्मांतर केलं म्हणतात. काय कर्मांतर केलं त्याचा जर आम्ही विचार केला, थोडक्यात अगदी बोलायचं झालं, आपणा सर्वांना माहिती आहे, वारकऱ्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर उपजली या पिंडा मरण सांगा ते. जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. लक्षात घ्या, ज्याचं येणं झालेलं आहे त्याचं जाणं होणारच आहे. हे सुनिश्चित आहे, ते ठरलेलं आहे, त्याला कोणीही बदल करू शकत नाही. येथ नाही उरो आले अवतार, नाही का? जिथं भगवंताला जावं लागतं तर तुम्हा आम्हा सामान्याची काय गीत आहे, अगदी त्या दृष्टीनं जो येणार आहे त्याला जावंच लागतं, नाही का? माऊली ज्ञानोबराय बोलत असताना म्हणतात, उपजे ते नाशे नाशिले पुनर्बिधी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. षड विकार सांगितलेले आहेत या देहाला, नाही का? अस्ति जायते वर्धते विपक्षयते विपरिणमती विनश्यती.
ज्याला अस्थि धातू प्राप्त झालेला आहे त्याला जायते प्राप्त होणार आहे, ज्याला जायते प्राप्त झालेला आहे त्याला वर्धते, तो जन्माला आलेला वाढणारच आहे, जो वाढलेला आहे त्याच्यामध्ये परिणाम होणार आहे, ज्याचा परिणाम झालेला आहे त्याचा एक हळूहळू पुन्हा क्षय होणार आहे, आणि ज्याचा क्षय झालेला आहे महाराज म्हणतात त्याला विनश्यती म्हणजे एकदा जावं लागणार आहे. विठाला जन्माला येणं जसं आहे तसं जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. जातस्ते ही ध्रुव मृत्यूर जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे शोचितुमर्हसि. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला देखील सांगत असताना तेच सांगतात की अरे बाबा का तू शोक करतोयस, तू मारणारा हे मारणारे आहेत असं जे तू बोलत आहेस, तू जरी नाही मारलं तरी हे काय असेच राहणार आहेत का? नाही, तर ते जाणारच आहे, त्याची शोक करण्याची गरज नाही. अर्थात सांगायचं काय आहे, जो जन्माला आलेला आहे त्याला प्रत्येकाला जावं हे लागणार आहे. परंतु जावं जरी प्रत्येकाला लागणार असेल तरी देखील जाण्यामध्ये मात्र प्रत्येकाचा काय आहे फरक आहे. ते महत्वाचं आहे. आम्ही जीवन किती जगलो हे महत्वाचं नाही, बरोबर आहे. आम्ही जीवन किती जगलो हे महत्वाचं नाही, तर आम्ही ते कसं जगलो हे महत्वाचं आहे. विठाला आणि म्हणून आम्ही जर विचार केला तर जन्माला आल्यानंतर त्या मनुष्याने आपण जसं ऋण निर्देश वगैरे केला, जीवनातील कृतज्ञतेची वाटचालीचा जसा पद्धतीने विचार केला, तसे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत काही संस्कारांचा विचार सांगितलेला आहे. मनुष्य जन्माला ज्या वेळेस येतो त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात. बाबा पाद्यांनी त्या प्रत्येकाला 2 उपसंस्कार सांगितलेले आहेत. असे 16 48 संस्कार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, नाही का. मुख्य आणि उप असे दोन्ही धरून 48 संस्कार. आणि मग जो जीवन जगतो, नाही का. सुभाषित असं आहे की मनयो यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते वानराः, शास्त्राणि यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते नराः. अर्थात शास्त्रांनी जशा पद्धतीनं आम्हाला सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं आपल्या जीवनाची जो वाटचाल करतो त्याला नर असं म्हटलं जातं. ऐका बरं, शास्त्रांनी जशा पद्धतीनं सांगितलं तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करतो त्याला नर म्हटलं जातं. आणि आपल्या मनाचा आगाऊपणा करून जो जीवनाची वाटचाल करतो त्याला वानर असं म्हटलं जातं. मग आपण नर का वानर हे ज्याची त्यांनी घरी जाऊन निवांत विचार करायचा. नाही सांगायचं का नर कोणाला म्हणायचं, जर या 16 आणि 2 उप असे 48 संस्कारांनी जीवन जगतो त्याला नर म्हटलं जातं. त्या 48 संस्कारामध्ये 3 सोहळे सांगितलेले. किती? 3. कोणते? एक जन्म सोहळा आहे, दुसरा लग्न सोहळा आहे आणि तिसरा मृत्यू सोहळा आहे. 2 सोहळे आपल्या हातातच नाहीत. एक जन्माला येणं तेही आपल्या हातात नाही आणि जाणं तेही आपल्या हातात नाही. ते जन्माला यावं लागणार आहे आणि जावंच लागणार आहे. परंतु एक सोहळा आमच्या हातात आहे पण तो कोणाला चुकू वाटत नाही बऱ्यापैकी, नाही. तो म्हणजे लग्न सोहळा. म्हणजे एक जन्म सोहळा आहे, दुसरा लग्न सोहळा आहे आणि तिसरा मृत्यू सोहळा आहे. बरेच मंडळी म्हणतील महाराज जन्म सोहळा आम्ही मोठ्या आनंदात साजरा करतो, आम्हाला आनंद वाटतो. लग्न सोहळा आणखीन आनंदात साजरा करतो, पण मृत्यू आणि त्याला सोहळा तुम्ही म्हणता हे काय आम्हाला थोडंसं पटत नाही का? कारण माणसाला जन्माला येणं चांगलं वाटतं परंतु जाणं हे आम्हाला चांगलं वाटत नाही. शास्त्राचे अनेक कारण आहेत, अनेक विचार आहे, जास्त विस्तार करत बसत नाही. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर मृत्यू हाही सोहळा शास्त्रामध्ये सांगितलाय. का सांगितला, तो कधी होतो, अगदी आता 2 मिनिटात थोडंसं जर बोलायचं झालं, जन्माला येणारा प्रत्येक जण आहे परंतु असंच आम्ही जात असतो कसंही तर तो आमचा सोहळा होऊ शकत नाही. परंतु मृत्यू हा जर आम्हाला सोहळा सिद्ध करायचा असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याकरता ते कोणाचा घडतो तर आपुले मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम्य. तो आमचा अनुपम मृत्यू सोहळा होईल. पण कोणाचा? ज्यानं आपलं मरण स्वतः पाहिलेलं आहे त्याचा. विढाला आपलं मरण ज्याने पाहिलंय, अगदी बोलायचं झालं तर ज्याने मरणाला मारून टाकलेलं आहे, ही अवस्था ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे त्याचा मृत्यू हा सोहळा आहे, नाही का. आद्याचार्य शंकराचार्य तर म्हणतात जन्माला येणं कोणाचं सार्थक आहे आणि जाणं कोणाचं सार्थक आहे. तर जन्माला येणं त्याचं सार्थक आहे ज्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, आणि मरणं त्याचं सार्थक आहे ज्याला पुन्हा मरावं लागत नाही. लक्षात घ्या. आणि अशी अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याचा मृत्यू हा सोहळा आहे. विठाला आणि हा असे संस्काराने युक्त जो जीवन जगतो त्याला मनुष्य म्हणतात त्याला
नर म्हणतात. मग आल्यानंतर प्रत्येक जण जात असतो. केले कर्मांतर जे महाराज म्हणतात, अरे येणारा जाणार आहे, बरोबर आहे, पण त्याकरता आम्ही पुढे काहीतरी कर्मांतर केलं. भगवंताची प्राप्ती अनेक पद्धतीनं विचारायला, अगदी व्यवहारिक पद्धतीनं जर बोलायचं झालं, अगदी व्यवहारिक म्हणजे मनुष्य जात असताना म्हणतात की त्याच्या जवळ त्याने नाव जाताना, मुळात जो जाणारा व्यक्ती आहे त्याने जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याला पुढची सद्गती प्राप्त आहे. हे नाम घ्यायचं का, शेवटच्या कालात क्षणाला आम्हाला ते भगवंताचं नाव यावं याच्याकरता हा अट्टहास. पण येत नसेल तर कमीत कमी शेजारच्या नंतर घ्या, नाही का. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारो झाला. ते भगवंताचं नाम एवढं अलौकिक आहे, ज्याच्या कानावरती पडतं म्हटले त्याला तारून नेणार आहे. म्हणून त्याच्याजवळ भगवंताच्या विष्णू सहस्त्रनामाचा आम्ही पाठ केला पाहिजे. ज्या वेळेस व्यक्ती जातो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कमीत कमी 3.5 तासाच्या जवळ ते असणारा देह त्या ठिकाणी ठेवण्याची प्रथा आहे. का, त्याचं कारण आहे. 8 घटिका सांगितलेले आहेत. एक घटिका 28 काहीतरी मिनिटाची येते. जवळजवळ 8 घटिका 3.25 ते 3.5 तासाच्या आसपास येतात. त्यातल्या 4 घटिका या देहातून निघालेले प्राण वर जाण्याकरता लागतात आणि पुन्हा तोच प्राण दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याकरिता असा जवळजवळ 8 घटिकेचा कालावधी सांगितलेला आहे. आणि तेवढ्या 8 घटिकेमध्ये जर त्या असणाऱ्या जीवात्म्याला दुसरा जर देह प्राप्त झाला नाही तर पुन्हा ते असणारा सूक्ष्म देह पुन्हा त्याच स्थूल देहामध्ये येतो. आणि म्हणूनच आपण अनेक उदाहरणं पाहतो. एखादा व्यक्ती दवाखान्यामध्ये असतो, डॉक्टर लोक गेला म्हणून जाहीर करतात आणि पुन्हा थोड्या वेळानं काही लोक जिवंत झाला, हेही आम्ही ऐकलंय. आपण ऐकलं का नाही मला माहिती, मी ऐकलं नाही. सांगायचं काय आहे, अनेक वेळेला गेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत झाला हे आम्ही उदाहरण ऐकतो. का, त्याचं कारण आहे, हा जो प्राण जीवात्मा या देहातून निघतो त्याला पुढच्या देहामध्ये जाण्याकरता 8 घटिका लागतात. तितक्या कालावधीमध्ये दुसरा देह जर मिळाला नाही तर तो जीवात्मा, तो सूक्ष्म देह पुन्हा याच स्थूल देहामध्ये येतो आणि गेलेला प्राण पुन्हा येतो आणि त्यामुळे मनुष्य जिवंत होतो. विठाला सांगायचं काय की म्हणून आपल्याकडे कमीत कमी गेलेला व्यक्ती 3.5 तास 4 तास आपल्याकडे ठेवतात. हे त्याचं कारण आहे. आता आपण लोक म्हणतो पाहुणे आहेत, रावळे आहेत, बाजूला आहेत, लांब आहेत, ते येण्याकरता थांबलो वगैरे वगैरे अनेक कारणं व्यावहारिक दृष्ट्या आणखी. परंतु हे एक महत्वाचं आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला कारण पाहता येतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस जातो आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये उपप्रावरण म्हणून नावाचा एक संस्कार आहे. ज्यावेळेस बांधलं जातं त्याला उपरण्यानं बांधायचे, त्याच्यामध्ये कच्चं धान्य ठेवलं जायचं आणि तिथून उचलल्यानंतर वेशीच्या जवळ उचलून ज्यावेळेस येतं त्या प्रेताला त्या ठिकाणी खाली ठेवलं जातं. त्याला संबंध महाराष्ट्रामध्ये एकच नाव, तो म्हणजे विसावा. प्रेत ज्यावेळेस गावातून काढलं जातं वेशीजवळ दिला जातो. विसावा खरं तर तो कधीच नसतो. विसावा म्हटले मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिट बसावा म्हणून त्याचं नाव असं आहे का, तसं नाही. त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की ते कच्चं धान्य असतं, ते कच्चं धान्य तिथं ठेवलं जातं त्या वेशीजवळ आणि तिथून असणारी पुढची जीवन पद्धती, पुढची वाटचाल त्या देहाची तिथून होत असते जीवात्म्याची. म्हणून ती क्रिया त्या ठिकाणी करायची म्हणून ते थांबवलं जातं, नाही का. सांगायचा भाग काय आहे, तिथं एक विसावा आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस स्मशानामध्ये आम्ही घेऊन जातो तिथं काही संस्कार सांगितलेले. ज्या जागेवरती दिलं जातं त्या जागेवरती पाणी टाकलं जातं. उदक तर्पण विधी नावाचा विधी सांगितलेला आहे. शिंपडून घेतली जाते जागा, सारवली जाते, त्याच्यावरती मग तर्पण रचलं जातं, मग त्याच्यावरती प्रेत ठेवलं जातं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विधी जर कोणता पुढे येतो तर तो चालून येणारा महत्वाचा विधी असतो, तो म्हणजे त्या प्रेताला पाणी देणं. जे पाणी दिलं जातं ते कशाने दिलं जातं, आपण सर्व जाणकार मंडळी आहेत, बरेचसे वृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्व मंडळी आहेत. कशाने दिलं जातं पाणी, तांब्याने, ग्लासने, जगाने, मगाने, अंड्याने, कशाने, चमच्याने नाही. चमचे सगळीकडे चालतात पण तिथं चालत नाही बरं का. तरी काय लोक चमचेपणा करतात, तो भाग पुढचा असतो, पण चमच्याने पाणी नाही. मग पाणी दिलं जातं, कशाने दिलं जातं, ते पाणी अंगठ्याकडून दिलं जातं. त्याचं कारण आहे, आपलं जो हात आहे या हातामध्ये ज्यावेळेस भगवंताला पाणी आम्ही समर्पित करत असतो, ते समर्पित करताना आपल्या हातातील पाणी पुढच्या बाजूने आम्ही सोडत असतो. ज्यावेळेस आचमन करायचं असतं, आपल्याला स्वतःला पाणी घ्यायचं असतं, त्यावेळेस हाताच्या या दिशेनं आम्ही पाणी घेतो. आणि आपले जे पूर्वज आहेत, आपले जे वाडवडील आहेत, त्यांना ज्यावेळेस पाणी द्यायचं असतं त्यावेळेस मात्र अंगठ्याकडून पाणी दिलं जातं. कारण पितृलोकाचं जे स्थान आहे ते अंगठ्याच्या बाजूला आहे, म्हणून अंगठ्याकडून देतात. तर अंगठ्याकडून देत नाही तोपर्यंत त्यांना प्राप्तही होत नाही, म्हणून पाणी हे अंगठ्याने देतात. तो महत्वाचा विधी होतो. हा सर्व विधी झाला. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विधी येतो तो अग्निदाह संस्कार. अग्नी दिला जातो. अग्निदाह का,
त्याचं अग्निदाह म्हणजे हा एक विधी सर्वात महत्वाचा आहे. देहात दहती यज्ञात भवती म्हटलेला आहे. तो एक यज्ञ आहे. आता यज्ञ करताना काय त्याच्यात आहुती असतात, तूप दही असं आहे, तूप आहे, घी आहे, नाही का, त्याच्याबरोबर आम्ही कापूर गौरी असणार ह्या गोष्टी असाव्या. आता लोक रॉकेल वगैरे वापर करतात, खरं तर ते केलं नाही पाहिजे. परंतु आपण फार तर खोबरं असेल, मीठ असेल, कापूर असेल, भीमसेन ह्या गोष्टींचा उपयोग करणं गरजेचं आहे. कारण देहात दहती यज्ञात भवती, तो एक यज्ञ घडला जातो, मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचा विधी येतो तो म्हणजे त्याचा असणारा मुलगा जो असतो त्या ठिकाणी मडकं घेऊन फिरतात. आणि ते फिरल्यानंतर महाराज म्हणतात चरणाजवळ येतात आणि आल्यानंतर फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. त्या ठिकाणी महावाक्य नावाच्या ध्वनीची बोंब केली जाते. आम्ही बोंबलनं म्हणतो, आम्हाला बोंबलनं एवढंच माहिती असतं, पण ते बोंबलनं का बोंबलतात, कशा करता बोंबलायचंय, त्याचा अर्थ काय हे आम्हाला कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झालती. बोंब म्हणजे महावाक्याची बोंब आहे. आता महावाक्य आणि अवांतर वाक्य शास्त्रात दोन वाक्य येतात. अवांतर वाक्य म्हणजे काय? अवांतर वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त भगवान परमात्मा कसा आहे हे सांगितलं जातं, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. भगवान परमात्मा कसा आहे? सच्चिद आनंद स्वरूप आहे हे सांगणं ह्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि महावाक्य कशाला म्हणतात? तर ज्या वाक्याचं श्रवण घडल्यानंतर ज्ञान झाल्यानंतर आम्हाला कळतं की जीवात्मा आणि परमात्मा हा वेगळा नाही तर तो एकच आहे, याचं ज्ञान जे करून देतं त्याला महावाक्य म्हटलं जातं. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हे सर्व वाक्य हे काय आहे? हे महावाक्य आहेत. त्या महावाक्याची बोंब त्या ठिकाणी केली जाते. अर्थात हा जीवात्मा आणि हा परमात्मा आता वेगळा नाही, तो एकच आहे हे कळवण्याकरता ती बोंबल नाही. आणि त्याचं प्रतीक म्हणून तो असा खांद्यावरती घेतलेला घट आहे. विठाला मडकं म्हणजे काय आहे? ते मडकं म्हणजे घटाकाश, मठाकाश, महाकाश त्याचं प्रतीक आहे. ते जीवात्मा म्हणजे घटाकाशाप्रमाणे आहे आणि परमात्मा म्हणजे महाकाशाप्रमाणे आहे. आपल्या असणारे घरातील आकाश त्याला आम्ही घरातील आकाश म्हणू, आणि बाहेर असणार हे महाआकाश हे वेगळं आहे का एक आहे? बोला थोडस. आपल्या घरामध्ये असणारा आकाश एखादं मडकं असेल त्यातला असणारा आकाश आणि बाहेरचा आकाश हे काय का वेगळं आहे? एकच आहे, बरोबर आहे. पण तरीही आम्ही म्हणतो घटाकाश आणि महाकाश. का? कारण उपाधीमुळे. आणि ते आता मडकं फोडलं, मडकं फोडल्यानंतर त्यातलं आकाश कुठं जाणार हो? मडक्यातलं आकाश बाहेरच्या आकाशामध्ये जाणार का? ते मूळचं एकच आहे, मूळचं एकच आहे, पण त्या उपाधीमुळे वेगळं वाटलं. ती उपाधी फुटली, आता मात्र घटाकाश ते महाकाशामध्ये विलीन झालं, ते एकच झालं. हे आम्हाला जसं कळतं तसं हा जीवात्मा आणि परमात्मा हा वेगळा नाही, तो एकच आहे. मग तो वेगळा नाही, तो एकच आहे हे कळण्याकरता घटाकाशाचं ते प्रतीक आहे. ते घट फोडला म्हणजे तो महाकाशामध्ये विलीन होतो. तसा आता हा अग्निदाह संस्कार झाला की आता हा जीवात्मा आता वेगळा राहिला नाही, तर तो आता परमात्म्यामध्ये विलीन झाला. त्याचं प्रतीक म्हणून ते घट आहे. विठाला महाराज सांगतात की केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण. विठाला विठाला महाराज सांगतात की आता आम्हाला जे वाढ वडिलांचं मग आमच्यावरती ऋण होतं, महाराज म्हणतात आता ते ऋण आमच्यावरती राहिलेलं नाही, तर ते ऋण आमचं आता उतराई आम्ही झालेलो आहे, नाही का? त्या भार आमचा उतरलेला आहे अभंगाच्या. तुका माने माझे